आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सरकारकडून काही चर्चा सकारात्मक होते का? काय तुमचं बोलणं नाही, आहे? चर्चा तर होतीये. तीनदा चारदा चर्चा झाली. कृषी मंत्री मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा बोललेले आहेत. आता फक्त चर्चा करून होणार नाही, निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. आम्ही विनंती करतोय, आम्हाला भेटायला नाही आलं तरी चालेल. मुंबईतून तुम्ही फक्त जाहीर करा. या 2 अटी ज्या तुम्ही म्हणत आहोत त्या पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार आहोत. या अटी आम्ही काढणार आहोत. बस तेवढं केलं तरी खूप काय होऊन जाईल असं मला वाटतं. महायुती सरकारमधील अनेक नेते आहेत, मंत्री आहेत. त्यांनी आता बोलायला सुरुवात केली. काल हसन मुश्रीफ एका ठिकाणी म्हणजे माध्यमामध्ये बोलल्यात, की आंदोलन करायची काय गरज आहे, ही स्टंटबाजी आहे. हे सगळे नेते मंडळी तुमच्या या आंदोलनावरती स्टंटबाजी आहे म्हणून त्या ठिकाणी आता माध्यमांच्या मधून व्यक्त व्हायला सुरुवात झाली. आता तो त्यांचा विषय आहे. विषय कसा असतो की आता मला माहित नाही मुश्रीफ साहेब बोललेत का नाही बोललेत. आता विषय एवढाच असतो की आता हे सगळे बोलत असताना कुठेतरी त्यांना कुणीतरी काहीतरी लिहून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते बोलतायत. माझं एवढंच मत आहे या सगळ्या नेत्यांना, स्टंटबाजी असं तुम्ही म्हणत असला तरी मी जे काही अटी सांगितलेल्या आहेत त्या शेतकऱ्याच्या हिताच्या आहेत का शेतकऱ्याच्या विरोधातल्या, एवढं मात्र तुम्ही सांगा. तेवढी हिंमत आहे का तुमच्या या सरकारच्या विरोधात बोलायची? आम्ही हिंमत करू शकतो उपोषण करायची, रस्त्यावर उतरायची, लढायची, पण तेवढी हिंमत तुमच्या नेत्यांच्या विरोधात बोलण्याची या सर्व मंत्र्यांकडे आहे का? ते कुठेतरी त्यांनी बोलून दाखवावं. कृषी मंत्र्यांनी काल सांगितलं की चर्चेला कुठेतरी यावं लागेल. मंगळवारी कॅबिनेट आहे आणि मुख्यमंत्र्यांशी रोहित पवारांशी मी बोलणं करून देईल. त्यानंतर निर्णय होईल. काय याच्यामध्ये तुम्ही आता त्यांच्याशी काय पुढचं नाही, बोलणार? राज्यकर्ते जेव्हा म्हणतात सकारात्मक चर्चा होईल तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक या शब्दावर विश्वास आपण ठेवून चालत नसतो. कारण राजकारणी सकारात्मक या शब्दाला फार वेगळ्या वेगळ्या अनुषंगाने तिथं वापर करत असतात. माझं एवढंच मत आहे, मला भेटायला नाही आलं तरी चालेल. आम्हाला काही कोणी भेटायला यावं अशी आमची इच्छा नाही. आमची फक्त एवढीच इच्छा आहे की टीव्हीवर तुम्ही फक्त बोलावं की या 2 अटी आम्ही काढत आहोत. एवढं फक्त तुम्ही आश्वासित करा. आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. जे शेतकरी आहेत ते आता राज्यभरातून या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे इकडं. काही शेतकऱ्यांनी आक्रोश त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मात्र काही ठिकाणावरून असं म्हटलं जातं की कर्जमाफीची प्रक्रिया तर आता सुरू आहे. 30 जूनला आम्ही देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता असल्यामुळे ती प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी जाहीर करता येत नाही. असं होत नसतं. जी-आर तर जाहीर झाला ना, तो सुद्धा आचारसंहितेचा जी-आर जाहीर झाला. आता जी-आर जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर त्या 2 जाचक अटी असतील, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, ते तुम्ही जसा जी-आर काढला आचारसंहितेत, तसं या अटी सुद्धा तुम्ही काढू शकता. त्यामुळे या अटी सकट जर जी-आर आला, तर शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. त्यामुळे अटी काढा आणि मग नवीन जी-आर तुम्ही काढा. हे सगळं आंदोलन सुरू आहे. 3 दिवस झाला आज अन्नत्याग सुरू आहे. थोडंसं कौटुंबिक मला तुम्हाला विचारायचं आहे. मुलं आहेत, घरी पत्नी आहे, वडील तर समोर त्या ठिकाणी एक शेतकऱ्याच्या भूमिकेत समोर आंदोलनात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर घरच्यांशी संपर्क होतोय. मुलांचं काय म्हणणं येतंय? पत्नी काय सल्ला देते? नाही, पत्नीचं आणि मुलांचं म्हणणं हेच आहे की असं करू नको, अन्नत्याग मागे घे. कारण का शेवटी ते भावनिक आहेत वडिलाबद्दल, पतीबद्दल. पण आता आज संध्याकाळी ते येणार आहेत. आई भावनिक आहे. शेवटी आता काही असलं तरी राजकारण समाजकारणामध्ये घरी कितीही आपल्याकडे सुविधा असल्या तरी भूमिका जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा ती भूमिका घ्यावीच लागते आणि ती भूमिका मी घेतलेली आहे आणि या भूमिकेवर मी ठाम आहे. पण माझे मुलं नक्कीच काही प्रमाणात काळजीत आहेत, नाराज आहेत. माझी पत्नी सुद्धा काळजीत आहे आणि आज संध्याकाळी ते भेटायला येतात. दादा असते तर खरं तर अजितदादांचं विशेष प्रेम होतं. वेळ आली तर ते रागवायचे आणि ज्यावेळेस काही करायचं असेल तर लोकांसाठी करतोय तर कर म्हणायचे. आज आंदोलन करताय. अजितदादा नाहीत. दादा असते तर 3 दिवस रोहित पवारांना उपाशी बसू दिला असतं. दादा असते तर जी-आर निघालाच नसता ना हा. कारण का दादांना शेतकऱ्याची जाण असल्यामुळे स्वतः फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे अशी एखादी अट जी शेतकऱ्याला अन्यायकारक आहे अशी अट त्यांनी टाकलीच नसती. ती त्यांनी त्यावेळेसच काढली असेल. जर चुकून राहिली असती तर नक्कीच पहिला नेता इथं भेटायला कोण आला असतं तर ते आले असते. सुनेत्रा काकी आहेत घरातल्या. सुप्रियाताईंनी काल काळजीपोटी बोलून दाखवलं. रोहितला मी सांगत होते करू नको, मात्र तो शेतकऱ्यांसाठी बसलाय. त्या इकडे येणार आहेत. ही सगळी घरातील मंडळी आहेत. त्यांच्याशी काय संपर्क? नाही, आत्यांशी बोलणं झालंय, साहेबांशी बोलणं झालं. बस या दोघांशीच राजकीय दृष्टिकोनातून जे राजकारणात आहेत आमच्या परिवारातले हे दोघांचं आमचं बोलणं झालेलं आहे. आज तिसरा दिवस आहे. जर तोडगा पुढे नाही गेला तर आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टीनं, धग वाढवण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांशी काही चर्चा होती? नाही, काय नाही. कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांना हे सांगितलं हा लढा तुमचा आहे. हा लढा तुम्हालाच लढावा लागेल. आम्ही आमच्या लेवलला इथं आंदोलन सुरू केलं हे आम्ही असंच पुढे तिथं नेणार आहोत आणि नेत असताना आज संध्याकाळपर्यंत आम्ही इथं बसू आणि उद्यापासून आम्ही पवित्र नामदेव पायरी जी आहे तिथं जाऊन तिथं आंदोलन करू अशी पण भूमिका काही लोकांची आहे.
आज अनेक नेते मंडळी आंदोलनाला भेट देणार आहेत. विशेषतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दुपारी येणार आहे असं कळतंय. त्यांच्या कार्यकर्त्यांशी कोणाशी संपर्क झाला आहे? राजू शेट्टी येणार आहेत, महादेव जानकर येणार आहेत. आहेत ना, राजू शेट्टी साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, शशिकांत शिंदे साहेब आहेत, मनोज दादा आहेत, त्यानंतर महादेव जानकर साहेब आहेत आणि इतरही काही मोठे नेते, संजय राऊत साहेब आहेत, काँग्रेसचे काही दिल्लीतले नेते आज नाही तर उद्या येणार आहेत. त्यामुळे या लोकांकडनं जो पाठिंबा मिळतोय तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला पाठिंबा मिळतोय आणि हे नेते आल्यानंतर नक्कीच या आंदोलनाला, या लढाईला कुठेतरी ताकद मिळेल असं मला वाटतं. काय आता हे सगळं शेवटाकडे मी येतो. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढायला रोहित पवार मैदानात उतरलेले आहेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला एक राजपुत्र पवार साहेबांच्या छत्रछायेखाली आज रस्त्यावरची लढाई तुम्ही लढताय. एकूण पुढची भूमिका, पुढची दिशा रोहित पवारांची कशी असते? हे बघा, कुठल्या परिवारामध्ये जन्म घ्यायचा हा आपल्या हातामध्ये नसतो, तो नशिबाचा खेळ असतो. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल सोन्याचा चमचा, सोन्याचा चमचा, पण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला एखादा व्यक्ती जर सगळ्या सुखसुविधा बाजूला ठेवून सामान्य लोकांसाठी आणि शेतकऱ्यासाठी लढायला जर तयार असेल, भूमिका घ्यायला तयार असेल आणि लाचारी जर त्याला कधी स्वीकारली नसेल, तर मग त्याला काय हरकत आहे? त्यामुळे बोलणारे बोलत असतात, काम आपल्याला करायचं असतं आणि आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत आहोत. लोकांच्या हितासाठी आम्ही लढत आहोत आणि यश आल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. तर